श्रीराम. नामाकरताच नाम घ्यावे. नाम हे निसरड्यासारखे आहे. निसरड्यावर गवत वाढत नाही आणि त्याच्यावर पाय पडला तर तो घसरतो. त्याप्रमाणे नाम आपल्यावर उपाधी ठरू देत नाही. त्याला कोणत्याही उपकरणाची गरज लागत नाही. रोगी निरोगी, विद्वान अडाणी, श्रीमंत गरीब, लहान थोर, स्त्री पुरुष, जात गोत यापैकी कोणतीही गोष्ट असली तरी अडत नाही, नसली तरीही अडत नाही. नामाशिवाय दुसऱ्या कोणत्याही साधनाला शक्ती, बळ, पैसा कोणत्या तरी गोष्टीची मदत लागते. असे हे अत्यंत उपाधिरहित असलेले नाम आपणही अत्यंत उपाधिरहित होऊन घेतलं तर त्यात आपल्याला प्रेम येईल. आपण उपाधिरहित होणे म्हणजे नाम हे केवळ नामाकरिताच, स्वतःच्या कल्याणाकरिताच घेणे, जगातल्या दुसऱ्या कशाही करता न घेणे. आपण जर ते काम सकाम बुद्धीने घेतलं तर इच्छित कार्यभागही साध्य होत नाही आणि आपलं कल्याणही साधत नाही. सकाम नाम घेणं हे किती वाईट आहे हे सांगणं फार कठीण आहे. असं पहा की स्त्री ही अत्यंत पवित्र आहे, कारण देव, संत यांसारख्या विभूतीही तिच्याच पोटी जन्म घेतात. अशा स्त्रियांना पळवून नेऊन अनितीने वागायला भाग पाडून त्यावर पैसे मिळवण्याचा धंदा काही लोक करतात. ही किती निंद्य गोष्ट आहे बरं. पण सकाम नाम घेणं ही गोष्ट त्याच्याही पेक्षा कितीतरी पटीने अधिक निंद्य आहे. म्हणून नाम हे नामाकरिताच घ्यावं. त्याचा संबंध आपल्या इच्छा अपेक्षांशी ठेवू नये. नामाकरिता नाम घेतल्याने मन आपोआप अंतर्मुख होऊन जातं. नामाच्या साहाय्याने मन अंतर्मुख केल्यावर आनंद सापडतो. आपल्या हृदयातच तो सापडतो. आपण 3 गोष्टींकडं कटाक्षाने लक्ष द्यावं. आचरण अगदी शुद्ध ठेवावं. दुसरी, नामाला कधीही सोडू नये. आणि तिसरी, माझा सांभाळ करणारा कुणीतरी म्हणजे सद्गुरू आहे ही जाणीव जागृत ठेवावी. म्हणजे माणसाला कशाची तरी विशेष आवड असते, त्या आवडीमध्ये राहावं आणि त्यात जबरीने नाम घ्यावं. आत्मज्ञान व्हावं म्हणून त्याच्या मागे लागलं तर ते लवकर होत नाही. भगवंताकडे लक्ष लागलं म्हणजे ते आपोआप होतं. भगवंताचं नाम घेणं हे ज्ञान होण्याचं लक्षण आहे. उत्तम वस्तू नेहमी थोडीच असते. श्रीखंडामध्ये चक्का आणि साखर कितीतरी असते, पण केशर किती थोडं घालावं लागतं. तसं भगवंताच्या नामाचं आहे. रोज थोडं पण अगदी मनापासून आणि मोबदल्याची अपेक्षा न करता नाम घ्यावं, ते फार काम करील. भगवंत हा सर्व सत्ताधीश खरा, पण एका बाबतीत तो लुळापांगळा होतो आणि सहज अडकतो. भुंगा जसा लाकूड पोखरतो पण कमळात अडकतो, तीच स्थिती नामाच्या बाबतीत भगवंताची होते. श्रीराम.